विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. आतापर्यंत आपण 10 प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत 11वी प्रश्नपत्रिका. सराव प्रश्नपत्रिका 11वी मराठी प्रथम भाषाचेच फक्त आपण 25 प्रश्न पाहूया. बघूया आपला शेवट गोड होतंय का. पण मुलांनो, एक छोटीशी अट आहे. तुम्ही सगळ्यांनी ना सराव प्रश्नपत्रिका 11वी पहिल्यांदा स्वयं अध्ययनानं मनाने सोडवा आणि त्यानंतरच मग पुन्हा हा मार्गदर्शनपर व्हिडिओ पहा. मग सोडवली ना प्रश्नपत्रिका? चला तर मग आता पाहूया तुमचे उत्तरं काय आलेत आणि काय त्याचे स्पष्टीकरण आहेत. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. बघूया काय दिली आहे कविता. तर काय दिली आहे? तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या घणाच्या घावामधून उठे उद्याच्या जगाची आस, तुझ्या घामाच्या थेंबामधून पिके भुकेल्या भावाचा घास, तुझ्या ध्यासामधून तुझ्या श्वासामधून जळे नव्या जगाचं गाणं, चल उचल हत्यार. तुझ्या पोलादी टाचे खालून जित्या पाण्याचे निघतील झरे, तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेची ताकद किरे, चल मारून धडक उभा फोडू खडक, आता कशाची भूक तहान, चल उचल हत्यार. भाग्य लिहिलेलं माझं तुझं घाम आलेल्या भाळावरी, स्वप्न लपलेलं माझं तुझं इथं बरड माळावरी, घेऊन कुदळ खोर चला जाऊ मोर, देऊ देशाला जीवनदान, चल उचल हत्यार. कवी वसंत बापट यांची ही कविता आहे. बघूया बरं प्रश्न. वरील कवितेत शपथ या शब्दासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? मग आता शपथ साठी कोणता शब्द वापरला आहे? पर्याय बघा. पहिलं आन. आन म्हणजे शपथच आहे की रे. श्वास म्हणजे शपथ नाही, जीवनदान म्हणजे शपथ नाही, भाग्य म्हणजे शपथ नाही, म्हणजे आन हे एकमेव आहे शपथ ज्याचा अर्थ आहे ते. आणि कवितेमध्ये कुठं वापरलेला आहे? तर हे बघा, हे आन, तुला नव्या जगाची आन. चला आता दुसरा प्रश्न बघूया. काय दिलंय? जगाची इच्छा केव्हा पूर्ण होईल? मग जगाची इच्छा केव्हा पूर्ण होईल? घास घेतल्यावर, भाग्य उझडल्यावर, ध्यास धरल्यावर का कष्ट केल्यावर? बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर जगाची इच्छा केव्हा पूर्ण होईल? तर कष्ट केल्यावर जगाची इच्छा पूर्ण होईल. म्हणून कष्ट करणं आवश्यक आहे. पाहूया तिसरा प्रश्न. पुढील पैकी कोणता शब्द विशेषण म्हणून वापरला आहे? घास म्हणजे हे तर घास म्हणजे नाम झाला, आस म्हणजे इच्छा नाम आहे, झरे म्हणजे हे नाम आहे, बरड हे विशेषण आहे. तर ते कुठं आलेलं आहे? बघा, बरड माळावरी. बरड म्हणजेच काय रे? ज्या मातीमध्ये मुरुम, गोटा, वाळू व तांबडी माती असणारी जमीन असते, ओसाड नापीक, त्यालाच म्हणायचं बरड. म्हणून माळ रानाची माहिती कोण सांगायलंय? तर बरड शब्द. म्हणून तो विशेषण झाला. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना. काय दिलेल्या आहेत? पुढील बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. भिलार साहित्यिकांचे डेस्टिनेशन बनेल. भिलार साहित्यिकाचे डेस्टिनेशन बनेल मुख्यमंत्री. महाबळेश्वर 5. मराठी माणूस हा ज्ञानपिपासू असल्याने माध्यमात कितीही बदल झाले, कितीही डिजिटलायझेशन झाले तरी वाचन व मराठी भाषेचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. पुस्तकांचे गाव म्हणून इतिहासात नोंद झालेले भिलार गाव साहित्यिक व प्रकाशकांचे डेस्टिनेशन म्हणून उदयाला येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली. भिलार या देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. खूप छान बातमी होती.
बघूया प्रश्न. वरील बातमीनुसार भिलार गावची ओळख कोणत्या दोन गोष्टींसाठी सुरू झाली? मग कोणत्या दोन गोष्टीसाठी सुरू झाली? नंबर 1 तर थंड हवेचे ठिकाण व स्ट्रॉबेरी. नाही, चुकलं. स्ट्रॉबेरी व पुस्तकांचे गाव हे करेक्ट आहे. महाबळेश्वर म्हणलं तर स्ट्रॉबेरी तर भरपूर असतीच आहे तिथं, बरोबर आहे. पण हे पुस्तकांचं गाव आहे, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पर्यटन स्थळ व आंबा नाही, पुस्तकांचे गाव व सांस्कृतिक केंद्र हेही नाही, तर स्ट्रॉबेरी व पुस्तकांचे गाव हे त्याचं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. काय म्हणले 5वा प्रश्न? पुस्तकांचे गाव निर्मितीतून कोणता फायदा होणार आहे? आता पुस्तकांच्या गावामुळं कोणता फायदा होईल? तर नंबर 1 पर्याय वाचन संस्कृतीचा विस्तार होईल, डिजिटलायझेशन होईल. आणखीन काय? स्ट्रॉबेरी उत्पादनात वाढ होईल, वृत्तपत्रांचा खप वाढेल. पर्याय 3 आणि पर्याय 4 तर कधीच येणार नाही. तर डिजिटलायझेशन होईल. तर डिजिटलायझेशन म्हणजेच काय? हे पुस्तकं वाढले तरच, बरोबर आहे. म्हणून हेही नाही, वाचन संस्कृतीचा विस्तार होईल हे करेक्ट आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. बातमीतील वर्णनानुसार खरे धन कोणते मानावे? सांगा बरं. स्वतःची मुले हे खरं धन आहे? नाही. धनसंपत्ती ही खरं धन आहे? चुकलं. शरीर संपदा हे खरं धन आहे? नाही. तर ज्ञान संपदा हे खरं धन आहे, ह्या बातमीनुसार आपल्याला कळालं. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाहूया 7वा प्रश्न. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मग आता बघा, पृथ्वीवरील काही प्राणी उभयचर आहेत. मग आता काही या शब्दाची जात ओळखायची म्हणजे काय रे? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई ही जात का? अरे मुलांनो, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण ही जात ओळखा. मग आता काही हे काही सर्वनाम नाही आहे, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द नाही. काही हे नाम पण नाही आहे, काही हे क्रियापद नाही आहे. म्हणजे कोण आहे काही? तर विशेषण. मग कुणाची माहिती सांगायला आहे? प्राणी या नामाची. प्राणी कसे? काही. म्हणून काही हा शब्द इथं विशेषण आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 8वा प्रश्न. पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचे योग्य लिंग कोणते? मग लिंग म्हणजे काय रे? पुल्लिंग, स्त्रीलिंग का नपुंसकलिंग? बघा बरं. मुख्यमंत्र्यांनी राज्यात अनेक दौरे केले. आता हे अनेक वचन आहे, दौरे. त्याला एक वचन करा, दौरा. मग आता दौराच्या अगोदर तो लागल, ती लागल का ते लागल? तो दौरा, ती दौरा, ते दौरा. कोणतं योग्य वाटायलंय? तो दौरा. म्हणजे हे पुल्लिंग झालं. म्हणून अधोरेखित केलेला शब्द पुल्लिंगी आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघूया 9वा प्रश्न. या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? बघा, आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. मग आता खोंड म्हणजे काय रे? लहान बैल. मग आबांचा पाखऱ्या. मग आता ह्याच्यात कोणतं राहिले? विरामचिन्ह, उद्गारार्थी चिन्ह येईल? चुकलं. उद्गारार्थी चिन्ह असं येईल का? नाही, इथं कुठंच येणार नाही. स्वल्पविराम, कॉमा कुठे येईल का इकडं? नाही. संयोग चिन्ह म्हणजे काय? 2 शब्द जोडताना वापरतात अशी छोटीशी रेष. जसं आई वडील ह्याच्यामध्ये रेष पडतात ना, असं अशी छोटीशी रेष. आई वडील हे संयोग चिन्ह झालं. हे पण नाही. तर मग कोणतं अचूक उत्तर आहे? पर्याय नंबर 4. एकेरी अवतरण चिन्ह इथं येईल. आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचं 10वा प्रश्न. पुढील वाक्यात उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत? मग आता उद्देश कसं ओळखायचं? क्रियापदाला कोणाला प्रश्न विचारायचं? आम्ही शेण मातीत मळून घेतलं. मळून घेतलं. कोण मळून घेतलं? आम्ही. म्हणजे हे उद्देश झाला, आम्ही. मग किती शब्द आहेत उद्देशाचे? एकच. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आता आला महत्वाचा प्रश्न. या प्रश्नात सगळेच उत्तर बरोबर वाटतात बरं का मुलांना. बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. सेंद्रिय.
आता वाचल्या वाचल्या वाटतं हे तर बरोबरच आहे, सेंद्रिय, काहीच चूक नाही. ऱ्हस्व, दीर्घ बरोबर आहे, अनुस्वार सगळं योग्य वाटतंय. ठीक आहे, पुढचा पर्याय वाचा. सूचना, हे पण बरोबर वाटतंय. पण तुमचं वाचन छान असेल तर तुम्हाला लगेच कळेल, सूचना या स या वर्णाक्षराला दीर्घ उकार असतो, इथं दिला ऱ्हस्व, म्हणून हे झाला अशुद्ध. सामुग्री, आता इथं सुद्धा सामुग्री नसते. मला उकार ऱ्हस्व किंवा मला उकार दीर्घ नसतो, तर सामग्री हा शब्द शुद्ध आहे, इथं दिले सामुग्री म्हणून हे चुकलं. सर्वोत्कृष्ट, आता तर तुमच्या डोक्यात असं होईल की 11व्याचं उत्तर सर्वोत्कृष्ट हेच उत्तर बरोबर वाटेल, पण तसं नाही. सर्वोत्कृष्ट असते, सर्वोत्कृष्ट नाही. म्हणून पर्याय 2, 3, 4 हे तीनही चूक आहेत. योग्य आहे पर्याय नंबर 1 सेंद्रिय, म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय 1. समजलं? पहा पुढचा प्रश्न. बघा बरं 12वा प्रश्न. पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी, अयोग्य शब्द लक्षात ठेवा बरं का मुलांनो, अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? नंबर 1 भान हरवणे, म्हणजे सावधपणा नष्ट होणे, म्हणजे ही योग्य जोडी आहे आणि तुम्ही घाईमध्ये हे योग्य आहे म्हणून पर्याय 1ला गोल करू नका. इथं अयोग्य जोडी विचारले हे लक्षात ठेवा. 3 योग्य जोड्या आहेत आणि 1 अयोग्य जोडी आहे, म्हणून प्रश्न दमानी वाचा. दुसरा भर देणे, जोर देणे हे करेक्ट आहे, ही पण योग्य आहे. तिसरा तावडीतून सुटणे, त्याचा अर्थ दिलाय ताब्यात देणे, ही अयोग्य जोडी आहे. तावडीतून सुटणे म्हणजे ताब्यात देणे होय, चुकलं म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तरी चौथा पर्याय वाचा. तंबी देणे म्हणजे ताकीद देणे, ही योग्य जोडी आहे, करेक्ट आहे. 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघूया 13वा प्रश्न. पुढील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील 6वे अक्षर असणारा पर्याय निवडा. आता बघा हा फार महत्त्वाचा आणि पूर्णतः तुमच्या वाचनावर आधारित आहे बरं का प्रश्न. र टो चा गा शी म्ह भ न व ला शा. आता कसं म्हण ओळखाव गडे? आता म्ह दिसायलंय आणि म्हच्या पुढं शी, म्हशी. हां, आता म्हशी शब्द सापडला बघा. मग आता म्हशीच्या पुढं काय येईल गडे? थोडंसं विचार करा, अजून डोक्याला ताण द्यायचा चांगला. म्हशीच्या रटोन म्हशीला असं येईल बघा. काहीतरी आहे म्हशीला आणि पुढं टोन, टोन गा. भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजे म्हशीला जर समजा रेडी झाली तर तिचा काही उपयोग असतो, रेड्याचा काहीच उपयोग नसतो, म्हणूनच ही म्हण तयार झाली. भरवशाच्या म्हशीला टोनगा. आता ह्याच्यातलं 6वं अक्षर 1 2 3 4 5 6वं अक्षर आलं म्ह, म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा प्रश्न 14 ते 16 साठी सूचना. फार महत्त्वाचे प्रश्न येथे. पुढील 3 वाक्ये सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य शब्दाच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग नंबर 1 14वा. आता 14 ते 16 पूर्ण वाचून घ्या आणि मग उत्तर शोधा. बघा 14व्याचं आधी सापडतंय, 15व्याचं सापडतंय का 16व्याचं, आणि सगळे एक सापडलं की सगळे त्याच्यावर अवलंबून असतात. डॅश डॅश हा समृद्धीचा पाया आहे. बघ ज्ञान पण येऊ शकतंय, स्वच्छताही येऊ शकते, पैसाही येऊ शकते, शिक्षणही येऊ शकते, काहीच कळलं. मग पुढचा प्रश्न वाचा. त्याकरिता आपण स्वतःला योग्य डॅश डॅश लावणे गरजेचे. शिकवणी, नोकरी, शिस्त व सवय, वाचनाची सवय, 4ही योग्य वाटायलेत. पुढचा प्रश्न वाचा मग, कारण हे कसे तरी सगळे प्रश्न, हे सर्व प्रश्न सुसंगत आहेत, एकावर एक अवलंबून आहे. म्हणून आता 16व्याचं उत्तर सापडते का बघू. म्हणूनच म्हटले जाते, ज्याचे डॅश डॅश निरोगी त्याचे मन निरोगी. मग काय येईल? ज्याचे काय निरोगी असते? कपडे निरोगी असते का? परिसर निरोगी असते का? घर? तिन्ही नाही तर शरीर. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी. आता 16वं सापडले की 15वं येते बघा. त्याकरिता आपण स्वतःला योग्य डॅश डॅश लावणे गरजेचं आहे. मग काय येईल 15व्याचं? शिकवणी का? नाही. नोकरी का?
नाही. तर शरीराला शिस्त व सवय म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता 14वं, डॅश डॅश हा समृद्धीचा पाया आहे. मग कोण? ज्ञान येईल का, पैसा येईल का, शिक्षण येईल का? नाही, तर स्वच्छता. कारण स्वच्छता असेल तरच शिस्त व सवय ही कायम राहते आणि तरच आपलं शरीर निरोगी राहते. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा 17वा प्रश्न, रिप्लाय या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ कोणता? मग रिप्लाय म्हणजे काय रे? प्रतिसाद. हे तर सोपं आहे, तुम्हाला येतच आहे. 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 18वा, हे तुमच्या वाचनावर आहे आणि तुमच्या शब्दसंपत्तीवर आहे. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. अ क्षमा, ब क्षोणी, क पृष्ठभाग. मग कोणता आहे? त्याचं खरं आहे समानार्थी शब्द पृथ्वीचा क्षमा, आणि पृथ्वीला क्षोणीही म्हणतात. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, फक्त अ आणि ब बरोबर. 19वा प्रश्न, अनुमोदक. अनुमोदन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुमोदन म्हणजेच काय रे? स्वीकृती, मान्यता. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? संमती नाही, ठराव नाही, समर्थन नाही, तर आक्षेप. म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पाहूया 20वा प्रश्न. पुढे दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करून उजवीकडून मोजल्यास चौथे अक्षर ओळखा. म्हणजे एका प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न आहेत आणि आपल्याला 25 प्रश्न 25 मिनिटामध्ये सोडवायचे असतात. बघा बरं, मग आता जी प का उ वी, मग काय असेल गडे हे? जी पासून हे शब्द सुरू असेल का गडे? जी प किंवा जी का उ नाही, जी उ नाही. प पासून असेल का? मग प का जी नाही. उ पासून असेल का? उ प जी वी का. आलं की रे? परीक्षेत असंच विचार करायचं. कोणता शब्द सापडला आपल्याला? उपजीविका. मग आता ह्या उपजीविका शब्दामध्ये चौथा अक्षर, पण कुठून? उजवीकडून. इथून पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आहे प. म्हणून याचं उत्तर 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपा होता प्रश्न. 21वा, पुढीलपैकी जोड शब्द नसणारा पर्याय निवडा. मग चाल ढकल. चाल ढकल हे 2 शब्द आहेत, म्हणजे हे जोड शब्द आहे. पण आपल्याला म्हणले जोड शब्द नसणारा, मग पर्याय 1 येणार नाही. दुसरा पर्याय ऐश आराम, हे पण ऐश आराम जोड शब्द आहे. तत्वज्ञान. 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 अरे तत्वज्ञान हे एकच शब्द आहे, जोड शब्द नाही आहे. आणि चौथा शब्द अघळ पघळ. अघळ पघळ हे 2 वेगवेगळे, अघळ आणि पघळ वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि जोड शब्द तयार झाला. म्हणून 21व्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. 22वा प्रश्न, अत्यंत गरिबी येणे या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा म्हणले. मग काय असेल गडे? अरण्यरुदन म्हणजे अत्यंत गरिबी येणे का? नाही. अरण्यरुदन म्हणजे काय? निष्फळ प्रयत्न. पुन्हा काळा बाजार म्हणजे काय? अनुचित व्यवहार, म्हणजे हे पण अत्यंत गरिबी येणे नाही. पुढं अंधेर नगरी म्हणजे काय? शोषणकारी राज्य, हे पण अत्यंत गरिबी येणे नाही. मग काय? अक्काबाईचा फेरा म्हणजे अत्यंत गरिबी येणे. म्हणून 22व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाहूया 23वा प्रश्न. पार या शब्दाचे सर्व योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता? मग पार म्हणजे बसण्याचा कट्टा, बरोबर आहे की रे? पार म्हणजे पलीकडे, हेही बरोबर आहे. पार म्हणजे पूर्ण, हेही बरोबर आहे. म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 24वा प्रश्न, जसे मुंगी वारुळ म्हणजे मुंगीचं घर वारुळ, तसं घुबडाचं घर ढोली. म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. शेवटचा प्रश्न पाहूया. शेवटच्या प्रश्नपत्रिकेमधला बघूया शेवट गोड होतंय का आपला. पुढीलपैकी कोणत्या कवीस रानकवी म्हणतात? मग काय? ना धो महानोर, एकदम बरोबर आहे की रे? नामदेव धोंडो महानोर म्हणजे यांनी काय केलंय? यांच्या ज्या कविता होत्या त्या बालकवी व बहिणाबाईंचा त्यांनी वारसा समृद्ध केला, म्हणूनच त्यांना रानकवी म्हणतात.
आपल्याला पहिल्यांदाच उत्तर सापडलं तरी यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत या नावानं ओळखलं जायचं. वसंत बापट यांना विश्वनाथ वामन बापट म्हणून ओळखलं जायचं. कृष्णाजी केशव दामले हे तर तुम्हाला माहीतच झालेलं आहे, केशवसूत म्हणून ते प्रसिद्ध होते, ओळखलं जायचं त्यांना. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न आपले इथं संपलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असतील अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास करावा, यश मिळवावं, पुढं जावं याच अपेक्षेने आपण 11 प्रश्नपत्रिकांचा सराव घेतलाय. तुम्ही छानपैकी पुन्हा पुन्हा अभ्यास करा, सराव करा, यशस्वी व्हा, ह्याच आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.